नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत खमंग, खुसखुशीत आणि टम्म फुगणारी पालक पुरी। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। पालक पुरी बनवण्यासाठी मी इथे एक मध्यम आकाराची पालकची जुडी घेतलेली आहे। पालक निवडून 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि आपल्याला पालकची कवळी देठे घ्यायची आहेत। आता हा पालक आपण बारीक चिरून घेऊयात। पालक चिरताना आपल्याला मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे, जास्त बारीक चिरायचा नाहीये, कारण याची आपण आता पेस्ट करून घेणार आहोत। सर्व पालक मी चिरून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यात काढलाय। ह्यात आता आपल्याला मसाले घालायचे। मसाल्यांमध्ये आपण घेतलेला आहे 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा ओवा। हे पण आपण पालक सोबत बारीक करणार आहोत। आणि त्याच सोबत आपल्याला घालायचे आहेत 5-6 हिरव्या मिरच्या, 1 इंच अद्रक, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या। हे आता आपण अगदी 1 ते 2 चमचा पाणी घालून मिक्सरला पेस्ट करून घेऊयात। जास्त पाणी वापरायचं नाही पेस्ट करताना। पालकची पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे। आता आपण ही एका बाउल मध्ये काढून घेऊयात। ह्या पालकच्या पेस्ट मध्येच आपल्याला आता पुरीची कणिक मळून घ्यायची आहे। ह्यात आपण घालणार आहोत आता अर्धा कप बेसन पीठ। बेसन पीठ घातल्याने पुरी खमंग होते। पाव कप बारीक रवा। बारीक रवा घातल्याने पुरी खुसखुशीत होते, तळताना तेल जास्त पीत नाही आणि भरपूर वेळ टम्म फुगलेली राहते। 2 ते 3 चमचे तीळ घालायचे पांढरे। चवीनुसार मीठ घालायचंय। इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून। त्यातलं आपल्याला जसं लागेल तसं थोडं थोडं ऍड करायचं आहे। एकदम सर्व पीठ घालायचं नाहीये, कारण आपण आता इथे पाण्याचा वापर अजिबात करणार नाहीये। अशा प्रकारे मी पुरीचं कणिक मळून घेतलेलं आहे। आपण जसं रेग्युलर पुरीसाठी घट्ट असं पीठ मळतो तसं मी घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे आणि मला 2 कप पूर्ण गव्हाचं पीठ लागलेलं आहे। तुम्हाला त्याच्यापेक्षा कमी जास्त पण लागू शकतं। तुमची पालकची जुडी केवढी लहान मोठी आहे त्याच्यावर कमी जास्त होऊ शकतं गव्हाचं पीठ। आता आपण ह्याला 1 चमचाभर तेल लावून घेऊयात। आता आपण झाकण ठेवून हे 5 ते 7 मिनिटं मुरण्यासाठी ठेवायचं आहे, कारण यात आपण रवा घातलेला आहे, तो चांगला भिजेल। 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत। आपली कणिक चांगली मुरलेली आहे। आता आपण याच्या पुऱ्या लाटायला घेऊयात। पुरी करण्यासाठी मी इथे एक छोटासा गोळा घेते। हा गोळा मी कोरड्या पिठात घोळवून घेतलेला आहे आणि आता आपण ह्याची पुरी लाटून घेणार आहोत। पुरी आपल्याला जास्त पातळ पण लाटायची नाहीये आणि जास्त जाड पण लाटायची नाहीये। तुम्हाला जर अशी एक एक पुरी लाटायची नसेल तर तुम्ही एक मोठी चपाती लाटून वाटीने पण तुम्ही अशा पुऱ्या करून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता अशी ह्या जाडीची आपल्याला पुरी लाटायची आहे। मी आता अशा प्रकारे सर्व पुऱ्या लाटून घेते। अर्ध्या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत। आता आपण त्या तळूयात। पालक पुरी तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल चांगलं मीडियम गॅसवर गरम करून घेतलेलं आहे आणि ह्या पुऱ्या आपल्याला मीडियम गॅसवरच तळून घ्यायच्या आहेत। पुऱ्या तळताना जास्त उलट पुलट करायचं नाही। खालच्या बाजूने ह्या पुऱ्या लगेच तळल्या जातात, लगेच पलटी करून घ्यायचे। पुऱ्या तळताना नेहमी लक्षात ठेवायचं की जास्त
उलट पलट करत बसायचं नाही, एक एक वेळा दोन्ही बाजूनी पलटून तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मस्त अशी टम्म आपली पालक पुरी फुललेली आहे. ही आता आपण काढून घेऊयात. पुऱ्या जर कमी गॅसवर तळल्या तर त्या जास्त तेल पितात किंवा तेलकट पण होतात, म्हणून पुऱ्या तळताना मीडियम फ्लेमवरच तळायचे. अशा प्रकारे मी सर्व पालक पुऱ्या तळून घेते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत बरेच जणांना पालक खायला आवडत नाही. तुमच्या पण घरी जर कोणाला पालक आवडत नसेल तर अशा प्रकारे पालक पुरी बनवून द्या, त्यांना नक्की आवडेल. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.